बच्चू कडू साहेब नमस्कार. आज मी बातमीमध्ये वाचलं आहे, व्हॉट्सअपवर वाचलं आहे, बातमीमध्ये बघितली. तुम्ही म्हणताय की मी शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं आंदोलन केलं आहे आणि त्या बदल्यात मला काहीच नाही मिळालं. 50-60 लोकसुद्धा भेटायला आले नाहीत. माझ्यामुळे कर्जमाफी झाली. शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं आंदोलन उभं केलं आहे आणि त्यामुळे माझी ताकदसुद्धा वाढली नाहीत, असं तुमचं स्टेटमेंट आहे. हो, बरोबर आहेत. आणि हेच जर मी जातीसाठी केलं असतं तर हजारो लाखो लोक जमले असते आणि शुभेच्छा दिल्या असत्या, माझ्या आंदोलनात सामील झाले असते, असं सुद्धा तुम्ही म्हटलं आहे. हो, बरोबर आहे साहेब. कारण लोक जातीसाठी एकत्र येतात, शेतीसाठी नाहीत. हे बरोबर आहे तुमचं. पण एक चूक आहे. तुमचं बोलणं, तुमचं वागणं एकदम करेक्ट आहेत. कारण लोक जातीसाठी लढतात, शेतीसाठी, मातीसाठी लढत नाहीत. शेतकऱ्यांसाठी कोणीही आंदोलन केलं तर हो, शेतकऱ्यांसाठी कोणीही येत नाहीत शेतकरी. आता हे त्याचंच नाहीत, हे सर्वांचंच काम आहे, शेतकऱ्यांसाठीच नाहीत. फक्त लोक आता जातीसाठी येतात. पण साहेब, तुम्ही आमच्यासाठी जे केलं आहे ते बरोबर आहेत. पण ह्यामुळेच तुम्ही मोठी झाले आहात. शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं आहे, शेतकऱ्यांसाठी जे जे काही केलं तुम्ही, त्यामुळेच तुमची ताकद वाढली मी साहेब. पण शेतकऱ्यांसाठी जे जे तुम्ही केलं आहे, जे आंदोलन केलं आहे, जे उपोषण केलं आहे आणि ह्यामुळेच तुमची ताकद वाढली, हे पण विसरू नका. तुम्ही म्हणताय की माझी ताकद वाढली नाहीत. ताकद खूप वाढली साहेब. ह्यामुळेच ताकद वाढली तुमची. हो, शेतकरी तुमच्यासाठी येत नाही, तुमचं पण मनापासून तुम्हाला मानतंय शेतकरी. हे पण सत्य आहेत. सत्य कधीही बोबाटा करत नाहीत. तुम्ही सत्यासाठी लढले आणि शेतकरी जे आहेत ते सत्य आहेत. ते बोबाटा केलं नाहीत, जास्त गर्दी होत नाहीत, हे मान्य आहेत. ते जरी आले नसेल पण मनापासून तुम्हाला दुवा दिलं आणि हो, कर्जमाफी होणारच होती, त्याला तुम्ही साथ दिली. आज ना उद्या होणार होती कर्जमाफी. तुमच्याचमुळे झाली नाहीत, झाली. तुम्ही ताकद लावलंय म्हणून कर्जमाफी झाली आणि तुम्ही ताकद लावलंय म्हणून लवकर झाली. समजा अजून व्हायचीच आहेत, पण आता होणार आहेत, त्याने जाहीर केलं आहे. पण त्यामुळे तुमची ताकद वाढली. तुम्ही एक चूक केली साहेब. तुम्हाला मी मनापासून मानत होतो, मी शेतकरी आहोत, मी प्रहारला मानत होतो. कारण तुमच्या वक्तव्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या शब्दामुळे, तुमच्या कर्तव्यामुळे. पण साहेब, तुमची ताकद जी होती ना, सत्तेत राहून नाहीत, सत्तेच्या बाहेर राहूनच आहेत. जे मुख्यमंत्र्यांची ताकद नाहीत ना, ते तुमची ताकद आहेत. जिथे मुख्यमंत्र्यांना मान भेटत नाहीत ना, हो, थातूर-मातूर भेटत असेल त्यांच्या पदामुळे, पण मनातून साहेब फक्त तुमची ताकद होती. तुम्हाला मान होतं. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण जिथे कुठेही गेलात ना, तुम्हाला मनापासून मानतंय. शेतकरीच नाहीत तर सर्व जनता तुम्हाला मनापासून मानत होती. ही तुमची ताकद होती. तुम्हाला काय वाटतंय? मुख्यमंत्र्यांची ताकद आहे, मंत्र्यांची ताकद आहेत, आमदारांची ताकद आहेत. आता तुमची ताकद वाढली असं वाटतंय का तुम्ही आमदार झाले म्हणून? नाही. तुम्ही खचले. तुम्ही रिटर्न आले, रिटर्न. कारण तुम्ही जेव्हा पडले ना आमदारकीत, ते तुमच्यासाठी चांगलं होतं. का होतं? देव म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आता ते जे तुम्ही केलं आहे, ती देवाची मर्जी होती. तुम्हाला आमदार म्हणून निवडून येऊ दिलं नाहीत, कारण तुम्ही जनतेसाठी करणार होते म्हणून. आणि म्हणूनच तुम्ही ह्या शेतकऱ्यांसाठी केलं, दिव्यांगासाठी केलं, सर्वांसाठी केलं. तुम्ही आमदार झाले असते तर एवढं केलं नसते. आता काय करणार? आता तुम्ही आमदार झाले, आता काय करणार तुम्ही? आता तुमची ताकद वाढली का? नाही, उलट कमी झाले. लोकांच्या मनातून तुम्ही उतरले. दुसऱ्यांचे झेंडे उचलले तुम्ही, दुसऱ्यांच्या मागे धावले. आता दुसऱ्यांचे गुलाम झाले. तेव्हा तुमची ताकद होती आहे, कारण तुम्ही स्वतंत्र होते. तुमची ताकद स्वतः होती. साहेब, चूक केली तुम्ही, तुम्हाला समजलं नाहीत. तुम्ही एकटे असता तरी तुमची ताकद आहे. आता नाहीत. तुम्ही एकटे असता ना, तुमची ताकद असते. तुम्ही प्रबळ असता, तुमच्या मनाने करता. आता तुम्ही आमदार झाले, दुसऱ्यांचे गुलाम झाले, तोंड दाबल्या गेले तुमची. आता तुम्ही दुसऱ्यांच्याच हातात आहात. दुसऱ्यांच्या हाताची कठपुतली म्हणते ना, ते कठपुतली आहात तुम्ही. हो, मानेन तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही शेतकऱ्यांसाठी केले, दिव्यांगासाठी केले. पण आता आमदार हे थोडंसं लोभ जे आहेत ना, आमदार केले.
असो, तुमची चूक असेल, तुम्हाला समजलं नसेल, तुम्हाला काही असेल, पण मी एक शेतकरीच्या नात्याने एक साधारण माणूस या नात्याने मी सांगतोय की तुमची जे ताकद आहेत, आमदार खासदार कशातच नाहीत, स्वतंत्र आहेत. तुम्ही जे आंदोलन उभी करता ना, ते मजबूत करता. तुम्ही लोकांना डायरेक्ट नरमवून घेता, ही तुमची ताकद आहे आणि होती. आता नाहीत तुमची ताकद. तुम्ही जे म्हणताय माझी ताकद वाढली नाहीत, त्यावेळेसच तुमची ताकद होती साहेब. ही सत्य आहेत. यामुळेच हा व्हिडिओ बनवला आहे. आता तुमची ताकद नाही, तुम्ही कमजोर झाले. तुम्ही दुसऱ्यांच्या हातातले कठपुतली झाले साहेब. असो, तुमचा निर्णय चुकला हे मी जाहीरपणे सांगतो आणि निर्णय तुम्ही जाग्यावरच असता तर तुमची ताकद वाढली असती आणि तीच तुमची ताकद आहे हे मला सांगायचं आहे. ही तुमची ताकद नाही. तुम्ही आमदार जरी झाले, तुमची ताकद नाहीत. जनता तुमची ताकद आहे. हे विसरू नका साहेब. धन्यवाद.